हॅलो एव्हरीवन, नमस्ते. माझं नाव दर्शना समीर गोगावले. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि ॲक्च्युली महाशिवरात्रीचा व्हिडिओ काल अपलोड नाही झाला, त्याबद्दल सॉरी. तो आज मी करत आहे. आणि हे आमचे कुलदैवत आहेत. मंदिर आहे घरातले कुलदैवत. आणि त्याच्यानंतर महाशिवरात्री होती, त्यामुळे आम्ही संध्याकाळी दर्शन करायला शंकराच्या मंदिरात गेलेलो. आमच्या इथं महाकालेश्वरचं मंदिर आहे. तिथे मी, जिजाई, माझा नवरा आणि आम्ही चौघंजणं असे दर्शन करायला गेलेलो. मिस्टरांचा आणि माझा उपवासच होता त्या दिवशी. आणि खूप सुंदर मंदिर आहे. छोटंसंच आहे बिल्डिंग खाली, पण खूप सुंदर आहे. खूप शांत वाटतं इथे. ॲक्च्युली इथे भजन चालू होतं त्या दिवशी. तुम्हाला दिसतच असेल की खूप सुंदर असं मंदिर आहे हे. आणि महाडमध्ये छबिना म्हणजे जत्रा लागलेली असते. महाशिवरात्रीच्या दिवसापासून जत्रा चालू होते. ॲक्च्युली आता 1 तारखेला मेन जत्रा आहे महाडची. आणि महाडचं गावदेवी आहे जागमाता. हे आहे गावदेवी मंदिर जागमाता. तर ही जी बहीण आहे, म्हणजे ही बहीण वीरेश्वर महाराज, महाडचे ग्रामदैवत, त्यांना भेटायला जाते. म्हणून हे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. जागमाता म्हणजे असं बोलतात की बहीण महाशिवरात्रीच्या दिवशी बहीण आपल्या भावाला भेटायला जाते. आणि आता ही त्यांची जागमातेची पालखी वीरेश्वर महाराजांच्या मंदिरात नेतात. ती पालखी अंदाजे 11 साडे 11 वाजता जी बाहेर काढतात पालखी, ती रात्री 10च्या ह्याच्यामध्ये वीरेश्वर मंदिरात पोचली जाते. तुम्हाला मी लाईव्ह सेशनमध्ये दाखवलं होतं, तुम्ही बघितलं असेलच. आखाडे असतात, आखाडे नाचवत नाचवत नेतात, पालखी नाचवत नेतात जागमातेची वीरेश्वर महाराजांच्या भेटीला. कारण बहीण जात असते भावाच्या भेटीला. नाही, इथं आमची जिजा तुम्हाला दिसतच असेल, खूप एन्जॉय करते, नाचत होती खूप. आणि आमच्या इथे महाडमध्ये ना लेझिम खूप खेळतात. काही असलं ना की खालूबाजा असतो आणि लेझिम असते. जसं तुम्हाला दिसत असेल की बघा, सगळे म्हणजे आम्ही सगळेजणं लेझिम इथे खेळत असतो. कोणताही म्हणजे सण असेल तेव्हा. आता शिवजयंती येईल ना, तेव्हाही आमच्या इथे लेझिम खेळली जाते. महाडची जत्रा म्हणजे महाडकरांसाठी खूप मोठी पर्वणी असते. खूप मोठा सण असतो महाशिवरात्रीनंतरचा. आणि जे महाडवाले आहेत त्यांना माहितीच असणार. आणि इथे माझा नवरा आणि माझा छोटा पोरगा शिवराज लेझिम खेळत आहे. आणि इथे कुर्तीवरती जो आहे तो माझा पत्नी आहे आदित्य. तो मी त्याला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. महाडच्या प्रत्येक आळीमधनं आखाडा निघतो. हा आमच्या आळीतला आखाडा आहे. प्रत्येक आळीचं हे सगळं वेगवेगळं असतं. हे माझे चुलत सासरे आहेत. हे आता 2 महिन्यापूर्वी जॉब सेल होते. पण आळीसाठी त्यांनी खूप काही केलं होतं म्हणून त्यांना खूप मानलं जातं. आळीच्या आखाड्यावरती त्यांचा फोटो लावलेला आहे. खूप मस्त आखाडा सजवला होता. खूप सुंदर असा आखाडा सजवलेला. सगळे 12 ज्योतिर्लिंग फोटो ठेवले आहेत त्यांनी. आणि इथे माझा नवऱ्याचे आणि शिवराजचे काही पिक्स टाकलेले आहेत.
खूप सुंदर असं वातावरण होतं आणि खूप छान वाटतं असं, खूपच छान वाटतं असं बघायला सगळं. आणि हे विरेश्वर मंदिर आहे महाडचे. हा त्यांचा एंट्रन्स आहे विरेश्वर मंदिराचा. आणि त्या दिवशी मला विरेश्वर मंदिराची शूट करायला भेटली नाही, कारण प्रचंड गर्दी होती विरेश्वर मंदिरामध्ये. म्हणून मी हे पिक्स टाकत आहे तुम्हाला दिसण्यासाठी की विरेश्वर मंदिर कसे आहे महाडचे. तर खूप सजवलेलं असतं हे त्या दिवशी आणि खूप खूप म्हणजे खूप गर्दी असते. आणि ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. अख्खा महाड पूर्ण आणि आजूबाजूचे गाव सगळे महाप्रसादाला येतात आणि हे मेन दैवत आहे. आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती विरेश्वर मंदिरामध्ये, तुम्हाला दिसतच असेल. खूप मस्त रांगोळी काढत होते. त्या दिवशी एवढी गर्दी होती ना की आम्हाला विरेश्वर मंदिरात जायला भेटलेच नाही, खूप गर्दी असते. रांगोळी अति सुंदर काढलेली आहे. हे आमचे विरेश्वर महाराज आहेत. विरेश्वर महाराजांचं चांग भलं. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या.